आनंदाने तू काय हो? कोण होती ती माणसं? बरे आहात ना तुम्ही? काही झालं नाही ना तुला? तू इथे इथे बस. सावकाश. बस. तुला काही केलं नाही ना त्यांनी? हा, लागलंय का? नाही. पाणी पाणी पाणी. हे मी ठीक आहे, फक्त श्वास गुदमरला. जॅकेट टाक. तुम्ही श्वास घ्या, थोडा शांत व्हा. हे 200% त्या काकूंचं आणि अंशुमनचंच काम आहे. कशा आहेत त्या? इतकी दुष्ट आणि विकृत माणसं कशी असू शकतात मला कळतच नाहीये. निकिता, नाही, मला नाही वाटत त्यांचं हे काम आहे, कारण काकू किंवा अंशुमन तिथे नव्हते आणि त्यांचा काही उल्लेख सुद्धा नव्हता. नाही, पण मलाही असं वाटतं, निकिताताई म्हणतात तसं अंशुमनची माणसं असं करू शकतात. श्वेताला सुद्धा गुंडांकरवीच घाबरवलं ना त्यांनी. नाही, पण यावेळी ते असं काही करतील असं नाही वाटत मला. आणि तसं त्यांनी केलं असेल तरी सिद्ध करायला आपल्याकडे पुरावा नाहीये. पण एक दुसरी सुद्धा शक्यता असू शकते. काय? आजकालच्या जवळच्या दिवसांमध्ये समरची कंपनी खूप लवकर ग्रो करतीये. त्यामुळे मार्केटमध्ये जेवढे त्याचे मित्र आहेत तसे शत्रू पण आहेत. म्हणजे खूप वेळा त्यांनी मला धमकीचे फोन सुद्धा केले होते. अति होतंय त्यांचं. तुला काही झालं असतं ना तो सोडलं नसतं मी त्यांना. ऐक निकिता, नाही, ठीक आहे, मी ओके आहे. मी ठीक आहे, एवढं काही झालं नाही. इट्स ओके. काळजी नको, रडू नकोस. शांत हो. तू काही खाल्लंय का? नाही. तुला काल देतील ते खायला. तू हो. मी काय म्हणते, आपण जरा इथून निघूया का? मला ना हे काही सेफ नाही वाटत आहे इथलं. तू चहा घे, तुला बरं वाटेल. चल काही खाल्लं पण नाहीये. ठीक आहे. ते कशाला खायला देतील तुला? नाही देणार, ऑब्विसली की नाही. गुड जॉब शेळके. थँक्यू सर, थँक्यू. पण सर, ह्या राजीनाम्याचं आता करायचं काय हो? हा राजीनामा दादापर्यंत पोहोचला पाहिजे. बरं. हा, पण तो तू देऊ नकोस हा? काय सर? कारण तू माझ्याशी कनेक्टेड आहे. त्यामुळे हे सगळं मी केलंय असा संशय येऊ शकतो. पण सर, ऐका ना, या प्रकरणामध्ये जास्त माणसं इन्व्हॉल्व करणं म्हणजे रिस्क आहे हो. हो ना? हो, मग तुम्हाला जास्त अक्कल शिकू नको शेळके. सांगितलं तेवढंच कर. कोणी हे जाऊन डायरेक्टली दादाला देणार नाहीये. रिसेप्शनवर ठेव, ते दादापर्यंत पोहोचेल. बरोबर. बरं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे करतो. हां, येतो. Idiot.